मासिक पाळी संदर्भात सध्या खुलेपणाने बोललं जातं. पण अजूनही मासिक पाळीमध्ये कोणत्या स्वरूपाचे पॅड्स वापरायचेत याबाबत मात्र बोललं जात नाही. प्रत्येक मुलीला आणि महिलेला कशा पद्धतीने पॅड्स वापरायला पाहिजेत याबद्दल माहिती करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. महिलांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दलची जागरूकता देखील तेवढीच वाढली आहे. महिला आता केवळ सॅनिटरी पॅडच्या क्षमतेबद्दलच नाही, तर त्यांच्या गुणवत्तेबद्दल आणि त्वचेवरील त्यांच्या परिणामाबद्दलही अधिकाधिक जागरूक होत आहेत. डॉक्टरांच्या मते सॅनिटरी पॅडचा बाहेरील थर वैयक्तिक स्वच्छता आणि त्वचेच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावतो. निकृष्ट गुणवत्तेमुळे खाज सुटणं, जळजळ होणं, पुरळ आणि जंतू संसर्ग यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एकच पॅड दीर्घकाळ वापरल्याने, विशेषतः उष्ण आणि दमट हवामानात, या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात आणि संसर्गाचा धोकाही वाढू शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मासिक पाळी असताना कोणत्या स्वरूपाचे आणि कोणत्या पद्धतीचे पॅड्स वापरायला पाहिजेत हे आधी आज आपण समजून घेऊया. महिलांनी मऊ, हवा खेळती राहणारे आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेले पॅड्स वापरायला हवेत. तीव्र सुगंध असलेले पॅड्स टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे त्वचेची जळजळ वाढू शकते. एकच पॅड जास्त काळ वापरल्याने जीवाणूंची वाढ होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या मते दर 4 ते 6 तासांनी पॅड बदलणं आवश्यक आहे. ज्या महिलांना जास्त घाम येतो किंवा पुरळ उठतं, त्यांच्यासाठी सुती आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेले पर्याय अधिक योग्य ठरू शकतात. योग्य स्वच्छता राखणंही तितकंच महत्वाचं आहे. याशिवाय जर सतत जळजळ किंवा संसर्ग होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता नवीन तंत्रज्ञान आणि मोरिंगा पॅड्स याची देखील चर्चा आहे. पण प्रत्येक महिलेला मोरिंगा पॅड्स म्हणजे नक्की काय हे माहीत नाहीये. तर त्याबद्दल आपण माहिती घेऊ. अलीकडच्या वर्षात सॅनिटरी पॅड्समध्ये नवीन तंत्रज्ञान आणि नैसर्गिक घटकांच्या वापरात वाढ झाली आहे. मोरिंगाच्या जीवाणूनाशक आणि दाहशामक गुणधर्मामुळे मोरिंगा आधारित पॅड्सची चर्चा आहे. तज्ज्ञांच्या मते यामुळे त्वचेची जळजळ आणि दुर्गंधी कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की पीएच संवेदनशील सॅनिटरी पॅड्स अधिक आराम आणि ओलावाच्या नियंत्रणासाठी अधिक फायदेशीर ठरतात. तुम्हीही मासिक पाळी चालू असताना जर काही चुका करत असाल तर त्या आत्ताच थांबवा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला आमचा आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि नवराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.